उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बीड दौऱ्यावर होते, तर अजित पवारांनी धनंजय मुंडेंना क्लीन चिट दिल्याची ही बातमी। बीडमध्ये धनंजय मुंडे आजारी असल्यामुळे दौऱ्यात आले नाही, ते अजिबात नाराज नाहीत असं अजित पवारांनी म्हटलंय। बीड जिल्हा डीपीडीसीच्या अंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये कोणताही घोटाळा नाही, अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना क्लीन चिट दिलेली आहे। बीड जिल्हा डीपीडीसीच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता, त्यानंतर आता अजित पवारांनी क्लीन चिट दिली। तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा आमदार धस यांनी केली होती। तर या प्रकरणी अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना क्लीन चिट देत यामध्ये भ्रष्टाचार झाला नसल्याचं सांगितलं। आमदार सुरेश धस यांनी या संदर्भातले आरोप केलेले होते। ज्यावेळी धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यावेळी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता आणि याची चौकशी व्हावी अशी सुद्धा मागणी त्यांनी केलेली होती। तर आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये धनंजय मुंडे यांना एक प्रकारे क्लीन चिट दिलेली आहे। कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही, घोळ नाही असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे एक प्रकारे अजित पवारांनी धनंजय मुंडेंना क्लीन चिट दिल्याची आता चर्चा सुरू आहे। हे कार्यरत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। 1986 मध्ये अवघ्या 12,000 रुपयांच्या भाग भांडवलावर उभारलेलं त्यांनी हे छोटंसं रोजचं प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। उदय, त्यांनाही या सन्मानापूर्वी आपण समोर घ्यायचं। या सन्मानाच्या नंतर लगेच तिसरे नवरत्न म्हणून आपण या ठिकाणी सन्मानित करतो आहोत सिने अभिनेते सयाजी शिंदे साहेबांना। सयाजी शिंदे साहेबांना विनंती आहे, आपण आपला सन्मान या निमित्तानं स्वीकारायचा आहे। केवळ अभिनयापुरतं मर्यादित न राहता आपल्या सामाजिक कृतीतून वर्तमानातल्या लोकांचं जगणं सुलभ करण्यासाठी आपला जन्म झालाय। ही वृत्ती ज्यांच्या कर्तृत्वातून आपल्याला वर्तमानात पाहायला मिळते। विशेषतः या जिल्ह्यात त्यांनी दुष्काळ मुक्तीच्या संदर्भानं हरित जिल्हा निर्मितीच्या संदर्भानं जे काम केलं आपल्याला पाहायला मिळतं। मी मान्यवरांना विनंती करतो, आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। विविध आपण मराठी सोबतच हिंदी असेल, मल्याळम असेल, कन्नड असेल, तेलुगू असेल अशा भाषेतील चित्रपटातून भूमिका साकारत अभिनयाचे विविध पैलू सयाजी शिंदे साहेबांनी आपल्याला दाखवून दिलेले आहेत। सन्माननीय आदरणीय सयाजी मुकुंदराव शिंदे यांचा सन्मान होताना जोरदार टाळ्याने आपण त्यांना गौरवित करायचं आपल्याला विनंती आहे। बरं, धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या या तपशिलांसाठी। बातमी आपण पाहतोय, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंना एक प्रकारे क्लीन चिट दिलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बीड जिल्हा दौऱ्यावर होते, त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही असं अजित पवारांनी म्हटलंय। धस यांनी आरोप केल्यानंतर आता अजित पवारांनी धनंजय मुंडेंना क्लीन चिट दिली।